योगी आणि नीतूची भाज्यांची बाग होती. दोघं मिळून भाज्या पिकवत असत आणि मग बाजारात या भाज्या विकत असत. भाज्या या ताज्या ताज्या भाज्या, कांदे, बटाटे, मटर, टोमॅटो, ताज्या भाज्या. बटाटे 15 रुपये, मटार 30. त्यांच्या ताज्या भाज्यांना बाजारात चांगली मागणी होती. काही वेळातच त्यांच्या सगळ्या भाज्या संपून जात असे आणि मग ते घरी येत असत. घरात त्यांची मुलगी राणी त्यांची वाट पाहत असे. राणी आजारी होती म्हणून ती बहुतेक वेळ झोपूनच राहत असे. आई, बाबा, मी तुमचीच वाट बघत होते. तुम्ही माझ्यासाठी वडे आणले आहेत का? नाही बाळा, आज बाजारात वडेवाला आलाच नाही. तुझ्यासाठी वडे नाही आणले, पण हे बघ. वा, आंबा. राणीला तळलेले पदार्थ खूप आवडायचे, पण ते तिच्या आरोग्यासाठी विषासमान होते. राणीच्या हृदयाला छिद्र होतं आणि तिच्या ऑपरेशनसाठीच तिचे आई बाबा एवढे कष्ट करत होते आणि रोजच्या मिळकतीतून ते जास्तीत जास्त पैशांची बचत करत असत. तुम्हाला काय वाटतं, आपण कधीपर्यंत पैसे गोळा करू शकू? माहित नाही, पण आपण प्रयत्न करत राहू. राणी योगी आणि नीतूचा प्राण होती. ते कोणत्याही परिस्थितीत राणीला बरं करू पाहत होते. रोज सकाळी 5 वाजता दोघं शेताकडे जात असत. सकाळी 9 वाजेपर्यंत शेतातलं सगळं काम आटोपून बाजारात जात असत आणि इकडे बाजारात कडक उन्हात उभं राहून सगळ्या भाज्या विकत असत. एकदा काय झालं, नीतू आणि योगी शेतात काम करत होते. तू आज एकटी बाजारात जाऊ शकशील का? मी जाईन की, पण तुम्ही कुठे निघालात? उन्हाळा येतोय आणि उन्हाळ्यात लिंबूला खूप मागणी असते, म्हणून मी लिंबाची रोपं आणणार आहे. आणि तसंही बाजारात लिंबाचे भाव वाढतच चालले आहेत. हो हो, नक्की जा. आपल्याला काहीही करून लवकरात लवकर ऑपरेशनसाठी पैसे गोळा करायचे. हो. नीतू सगळ्या भाज्या घेऊन बाजारात निघून गेली आणि योगी लिंबाची रोपं आणायला निघून गेला. योगी एका झाडांच्या नर्सरीत गेला. बोला. मला लिंबाची रोपं हवी आहेत. दादा, एकही रोप नाहीये, सगळी विकली गेली. ठीक आहे. योगी दुसऱ्या नर्सरीत गेला. लिंबाची रोपं आहेत का? नाही दादा, सगळी संपून गेली. ठीक आहे. योगी आणखी काही नर्सरीत गेला. त्याला कुठेही लिंबाची रोपं मिळाली नाहीत. अरे, आता काय करू? मी विचार केला होता की लिंबाची रोपं लावून लिंब आली की ती विकून चांगले पैसे मिळतील, पण आता तर एकही रोप मिळत नाहीये. योगी त्याच्या विचारात चालला होता तेव्हा त्याचं लक्ष जंगलाच्या मधोमध असलेल्या घराकडे गेलं. या घरासमोर खूप मोठी बाग होती. एक अख्खी बाग खराब झाली होती. एक म्हातारी बाई मोठ्या कष्टांनी ही बाग स्वच्छ करायचा प्रयत्न करत होती. योगी त्या म्हाताऱ्या बाईकडे गेला. काय झालं आई? तुमची बॅग एवढी मोठी आहे, पण त्याची ही अवस्था का झाली? आता काय सांगू बेटा, माझ्याकडे मोठी बाग तर आहे, पण त्याची काळजी घेणारं कोणी नाही. माझी स्थिती बघ. मी म्हातारी कसं काय एवढं काम एकटी करणार? काही हरकत नाही, मी तुमची बाग स्वच्छ करून देतो. आणि योगी बागेची स्वच्छता करू लागला. त्याने जंगलातली झाडं कापली, वाळलेली झाडं काढून टाकली आणि सगळ्या झाडांच्या पानांना चांगलं स्वच्छ केलं. सर्वांना पाणी घातलं. आई, आता दिसतेय ना ही बाग एकदम स्वच्छ आणि सुंदर? तुझ्या हातात तर जादू आहे बेटा. आई, मी पण शेतकरीच आहे ना, माझी पण भाज्यांची बाग आहे. अच्छा. ठीक आहे आई, आता मी निघतो. अरे थांब थांब बेटा. म्हातारी बाई तिच्या घरात गेली आणि एक पुरचुंडी तिने योगीच्या हातावर ठेवली. हे काय आहे? लिंबाच्या बिया. तुला लिंबू उगवायचे आहेत ना? जा, हे घेऊन जा आणि तुझ्या बागेत पेरून टाक.
तुम्हाला कसं कळलं की मला लिंबू उगवायचे आहेत? मला सगळं माहित आहे. हे केस उन्हात नाही पांढरे झालेत काही. योगीने ती पुरचुंडी घेतली आणि त्याच्या घरी निघून गेला. योगी घरी पोहोचला तेव्हा नीतू आधीच घरी पोहोचली होती. खूप उशीर झाला तुम्हाला. आणि लिंबाची रोपं कुठे आहेत? कोणत्याच नर्सरीत लिंबाची रोपं मिळतच नव्हती. घरी येत होतो तेव्हा जंगलात एक घर दिसलं. त्याच्या समोर एक मोठी बाग होती. एक म्हातारी बाई एकटीच बाग साफ करत होती. म्हणून मी तिला मदत केली आणि म्हणूनच उशीर झाला. ठीक आहे. हे बघ, त्या म्हाताऱ्या बाईने मला लिंबाच्या बिया दिल्या आहेत. कोणास ठाऊक तिला कसं काय कळलं की मला लिंबाची पिकं घ्यायची आहेत. विचित्रच आहे. जाऊ द्या, निदान आपण या बिया पेरूया. या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी तरी रोपांना लिंब लागतीलच. हो, तेही आहेच. दुसऱ्या दिवशी सकाळी योगीने काही खड्डे खणले आणि त्यात लिंबाच्या बिया टाकल्या आणि खड्डे मातीने भरून टाकले. नीतू, जरा यांनाही पाणी टाक. हो हो, आले. नीतूने जसं त्या ठिकाणी पाणी घातलं तेव्हा त्या बियातून लगेच झाडं येऊ लागली. दोघेही चकित झाले आणि झाड उगवल्याबरोबर त्या झाडाला लिंब लटकू लागली. पण ही लिंब जरा वेगळी होती. ती जरा जास्तच चमकत होती. एवढे चमकदार लिंबू? योगीने एक लिंबू तोडलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. ते सोन्याचं लिंबू होतं. नीतू, हे तर सोन्याचं आहे. सोन्याचं लिंबू. सगळ्या झाडांना सोन्याची लिंब लागली होती. योगी आणि नीतूचं तर नशीबच फळफळलं. रवीने ती सगळी लिंब सोनाराला विकून टाकली आणि त्या बदल्यात त्याला ढीगभर पैसे मिळाले. या पैशातून त्याने त्याच्या राणीवर उपचार केले. अभिनंदन, ऑपरेशन यशस्वी झालं. आता तुमची मुलगी एखाद्या नॉर्मल मुलासारखी खेळू शकेल. हे ऐकून योगी आणि नीतूच्या डोळ्यातून अश्रू आले. योगीने एक मोठी बाग विकत घेतली आणि एक मोठं घरही. त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. नीतू, आपण त्या म्हाताऱ्या बाईचे आभार मानायला हवेत. हो, का नाही. योगी नीतू आणि राणीला घेऊन जंगलात गेला. ते घर इथेच तर होतं. अचानक कुठे गेलं? तिथे कोणतंच घर नव्हतं. योगीची मदत कोणी केली हे त्यालाही ठाऊक नव्हतं. त्याने देवाचे आभार मानले आणि आनंदाने त्याचं आयुष्य जगू लागला.